महामार्गावर कोळशाची ओव्हरलोड वाहतूक. मुंबई गोवा महामार्गावर ओव्हरलोड माल वाहतुकीसह महार औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात लागणारा दगडी कोळसा अवजड वाहनांमधून ओव्हरलोड वाहतूक करत कंपन्यांना पुरवठा केला जात आहे. ज्या वाहनातून हा कोळसा आणला जातो त्या वाहनांच्या क्षमतेपेक्षा अधिकचा माल भरून वाहतूक केली जात आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या परिवहन आणि पोलीस प्रशासनाला ही धोकादायक वाहतुकीवर कारवाई का करत नाहीत असा प्रश्न पडत आहे. या वाहनांमुळे अनेक अपघात होऊन देखील कारवाई होत नसल्याने या ओव्हरलोड वाहतुकीस पोलीस आणि आरटीओ यांचा वरदहस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही ओव्हरलोड कोळसा, रेती आणि इतर ओव्हरलोड माल वाहतूक येत्या 8 दिवसात बंद न झाल्यास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करण्याचा इशारा वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी परिवहन विभाग, वाहतूक पोलिसांना दिला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आज आपण बघतोय की आज ज्या कोळशाचे ओव्हरलोड वाहतूक होते आणि ओव्हर बॉडी जी वाहतूक होत असताना जो कोळसा ओव्हरलोड होतो, टू व्हीलर वाले जे रस्त्याने जात असतात त्यांच्या डोळ्यांमध्ये जाऊन त्यांचे ॲक्सिडेंट पण झालेले आहेत. तर मी आरटीओ आणि पोलीस प्रशासनाला एकच विनंती करेल की ही जी ओव्हरलोड वाहतूक आहे आणि ओव्हर बॉडी जी कायद्याने गुन्हा आहे त्याला तुम्ही परवानगी देताय आणि जे कोकणाकडे जाणारी जी लोक आहेत, जी गाड्या आहेत, टू व्हीलर फोर व्हीलर असतील, त्यांना तुम्ही आडून त्यांच्याकडनं दंड करता, त्यांचे कागदपत्र जमा करता, त्यांना विचारता, मग हे अधिकृत असून सुद्धा त्यांना नाहक त्रास देताय. आणि ज्या ओव्हरलोड गाड्या आहेत त्यांना तुम्ही कुठल्याही प्रकारचा दंड लावत नाही, कुठल्याही प्रकारची गाडी अडवत नाही. त्यांच्याकडनं काय आर्थिक तुम्हाला सहाय्य होतं का म्हणून तुम्ही रस्त्यावरनं जाणाऱ्या ओव्हरलोड गाड्या अडवत नाहीत. याचा नाहक लोकांना त्रास झालेला आहे. त्या ओव्हरलोड गाड्यांमुळे काही ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि ऍक्सिडेंटमध्ये नाहक लोकांचे बळी पडलेले आहेत. आजही प्रशासनाने त्यांना कुठलेही आर्थिक सहाय्य केलेलं नाहीये. तर माझी एक कळकळीची विनंती आहे, आरटीओ असेल, पोलीस प्रशासन असेल आणि शासन असेल, त्यांना एक विनंती आहे की जर का आठवड्याच्या आतमध्ये ही ओव्हरलोड बॉडी आणि ओव्हरलोड वाहतूक ही जर थांबवली नाही तर आठवड्याच्या भरात आम्ही उग्र आंदोलन छेडू, पूर्ण रस्ता चक्काजाम करू, ही प्रशासनाला आम्ही विनंती करतो. आणि ह्याची दखल आरटीओ आणि प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने घ्यावी, हे मी विनंती करतो.